नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी चंदेल आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। यवतमाळच्या वणीमध्ये सोमवारी सभेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती। तपासणीचा व्हिडिओ खुद उद्धव ठाकरे यांनी काढला होता। दरम्यान आता पुन्हा एकदा लातूरमधील औसा येथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅग तपासणी करत असल्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी काढला। संपूर्ण तडजोड आयोग निर्लज्जपणे उद्धव ठाकरेंना त्यांच्या सभेस जाण्यात उशीर करण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपाच्या लुटीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान किंवा इतर मंत्री अशा प्रकारे का रोखले जात नाहीत, अशी तिखट प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठा वक्तव्य केला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे। माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत। उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असा एका मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। भाजपचा विरोध झुगारून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यावर गडातर ओढवण्याची शक्यता आहे। कारण विधानसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना नवाब मलिक यांना जामीन रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। नवाब मलिक हे वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या जामिनाचा गैरवापर करत आहेत। नवाब मलिक यांना नियमित जामीन मिळेपर्यंत त्यांच्या वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे। मात्र नवाब मलिक हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून जोरदार प्रचार करत आहेत। ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत। हा वैद्यकीय जामिनाचा गैरवापर आहे। त्यामुळे नवाब मलिक यांच्या नियमित जामिनीची विनंती फेटाळण्यात यावी, अशी मागणी सॅमसन पाथरे यांनी केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी हा मतदारसंघ आत्राम राजघराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे। दक्षिण गडचिरोलीच्या आदिवासी मतदारांवर प्रभाव असलेला या आत्राम राजघराण्यातील एक नवी लढत मतदारांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील बाप लेकीची राज्यातील ही पहिली लढत असल्याचे पाहायला मिळत आहे। घरातील फुटीमुळे राजकीय वातावरण तापले असताना पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील असा राजकीय संघर्ष पेटला आहे। साकीनाका येथील सभा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना त्यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणाने अडवला। काळे झेंडे दाखवून या तरुणाने मुख्यमंत्री विरोधात अपशब्द वापरले। या प्रकारामुळे संतप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वतः गाडीतून खाली उतरले। महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली। या प्रकारामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते। त्यांनी कारमधून खाली उतरत महाविकास आघाडीच्या कार्यालयात गेले। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाब विचारला। कार्यकर्त्यांना तुम्ही असंच शिकवता का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला। लोकसभेत महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले। महायुतीमध्ये कॅप्टन अभिजित असून ते देखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत। महायुतीची शिस्त राणा दाम्पत्याने पाळावी। महायुतीत राहून बंडखोरी करू नये, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे। आगामी काळात महायुतीच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही। हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे। मतदारसंघातले सगळे प्रश्न आपण मार्गी लावू। त्यासाठी 20 तारखेला कॅप्टन अभिजित अडसूड यांचं विमान उडवा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलंय। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अनोखा निर्णय घेतला आहे। मनसे पक्षाला पाठिंबा न देता उमेदवार दिनकर पाटील यांना मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केलाय। नाशिक पश्चिम मतदारसंघातील पांडवलेणी परिसरात असलेल्या एका दर्ग्यात दिनकर पाटील यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली। यावेळी आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही, तर दिनकर पाटील या व्यक्तीला पाठिंबा दिला आहे, अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतली। यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिनकर पाटील यांना बळ मिळणार असल्याची चर्चा आता रंगत आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी समोर येत आहे। विमानतळावर 2.27 किलो सोनं जप्त केलं आहे।
या प्रकरणी दुबईवरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे। प्रत्येकी 1 किलो वजनाच्या 24 कॅरेटच्या 3 सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत। ट्राउझरच्या खिशात सोन्याच्या विटा आणण्याचा प्रवाशाचा निर्णय होता, मात्र कस्टमच्या विभागाने कारवाई करत सोनं जप्त केलं आहे। जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर हे काल माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या भेटीसाठी त्यांच्या भोकरदन येथील घरी गेले होते। यावेळी दानवेंनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, परंतु संबंधित कार्यकर्ता शेख अहमद याने माध्यमांसमोर बोलताना हा प्रकार खेडीत झाल्याचा दावा केला आहे। आमच्या घरगुती संबंध आहे, दानवे साहेब असं का करतील असा प्रश्न अहमद यांनी विचारला। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यातच मोठा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण। यावरून राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अनेक दावे केले जात आहेत, तरीही अद्याप राज्यातील दोन्ही प्रमुख आघाडींना मात्र मुख्यमंत्री पदाचा जाहीर केला नाही। यातच इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या आपच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे। हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी केली आहे। संजय सिंग यांच्या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।